आता माझं जास्त भारून राबवण्यापेक्षा एकनाथ महाराजांचं बुरगुंडा होईल का हे भारून आपल्याकडे साजवत आहे. बुरगुंडा होईल ग साडी त्याच कलरची ब्लाऊज त्याच कलरचा टिकली त्याच कलरची. आता सांगत नाही सगळी फॅशन. थोडं अंतर गेला लागला घाबाचा दारा तेव्हा त्याची टिकली पडली कळलं नाही निघाला बिंदवाचा. पण या बिंदवाचं महत्व काय सांगावं. पूर्वीच्या काळी आमची माऊली भल्या पहाटे उठायची सणा समारंभ करायची. तिकडे सूर्याचे दर्शन व्हायचं माऊली म्हणायची अगा सूर्यनारायणा नितने मानव गवा माझ्या कपाळीचं कुंकू साथ. एवढी ताकद या कुंकवामध्ये होती. काय पाहिजे बस मॅगी मागतोय मॅगी. आधीचे काय रामदेव बाबाची सांगितलं पाहिजे मग त्यांची शिंदे सर एखादा लावणीचा मुकडा म्हणतावा म्हणजे काय अरे प्रतिकात्मक बाळ वापरतं आणि म्हणून म्हणतोय असे उत्सव व्हायला पाहिजे. लावणी महोत्सव आणि हा लोककला महोत्सव आणि तमाशा महोत्सव त्रिवेणी संगम या उत्सवात आहे. अहो 12 वर्ष काय वर्षानुवर्षे जोपर्यंत कलावंत आहे तोपर्यंत हा उत्सव चालेल. भुगुंडाचा आशीर्वाद आहे या उत्सवात. महाराजांचं हे भारून एका जनार्दनी भुगुंडा झाला एका जनार्दनी भुगुंडा झाला आणि आनंद झाला म्हणजे वाडगा माहितीला मी भुगुंडा आणि भैया तुला या तुला अगं मावशी तुला अध्यात्म जोपासणारी आपली ही परंपरा आज मात्र गावागावामध्ये भारुडाची परंपरा आहे. आपल्या ही भागात खूप भारुडकार आहेत आणि भारुडातून प्रबोधन होतं. अहो 600 वर्षापूर्वी त्या संतांनी घेतलं ते आजच्या समाजाला हुबेहूब लागू पडतं. असे दूरचे बघणारे संत मंडळी या महाराष्ट्रात जन्माला आले. आपण कार्यक्रमाच्या अखेरीकडे येतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती